जलतत्त्वविज्ञानाच्या पुढील भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. पृथ्वीवरील सर्वात मोठा जीव कोणता असेल असं जर तुम्हाला विचारलं तर कदाचित तुम्ही अनेक प्राण्यांची नावं घ्याल. पण विज्ञान स्वतः आता याबाबत असा एक जीवाबद्दल विचार करत आहेत ज्याची तुम्ही कल्पना पण करू शकत नाही, जो पृथ्वीवरील सर्वात मोठा जीव ठरू शकतो आणि सगळ्यात वेगळा जीव ठरू शकतो. त्याबद्दल समजून घेतलं तर कदाचित धर्माची ही कल्पना आपल्याला समजू शकेल. एक असा जीव ज्याचं शरीर हजारो किलोमीटर लांब आहे आणि त्याचं हृदय 1000 वर्षात एकदा पंप होत असतं. त्याचे ह्युमन सिस्टीम असं आहे की ते विश्वातील हर जीव नष्ट करू शकतं, पचवू पण शकतं. त्याचा स्वतःचा एक मेंदू आहे. होय, मी पृथ्वीवरील महासागराबाबत बोलतोय आणि हे विचार माझेच नाही आहेत, तर विज्ञान स्वतः हा प्रश्न करत आहे की पृथ्वीवरील विशाल महासागर एक जिवंत समजदार जीव असू शकतो. असं असेल तरी समुद्र आपल्याबाबत काय विचार करत असेल? अन्य समजदार जीवाचा शोध घेताना विज्ञान नेहमीच अंतरिक्षात बघत आलंय. असा एक समजदार जीव जो मनुष्यासारखा नाही आहे, परंतु त्याच्यापेक्षा अधिक समजदार आहे, तो आपल्या पृथ्वीवरच अस्तित्वात आहे. विज्ञान या महासागराकडे आता एक भिन्न दृष्टिकोनातून पाहत आहे. पाणी एक असं केमिकल आहे जे पृथ्वीवरील प्रत्येक सजीवांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पाण्यात ती शक्ती असते की ते हायड्रोजन बंध निर्मित करू शकतं, ज्यात हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचे 1 अणू मिळून पाण्याचा एक रेणू निर्मित होतो. हे तर आपल्याला माहितीच आहे. पाण्याच्या सूक्ष्मतम पातळीवर निरीक्षण केल्यावर वैज्ञानिकांना असं लक्षात आलं की पाण्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते एक विशिष्ट छंदामध्ये, एका रिदममध्ये, एक सूत्रबद्ध पद्धतीने व्यवहार करत असतात. H2Oचा एक मॉलिक्यूल एक सिंगल स्विमरसारखा असतो, जो आपल्या मर्जीनुसार हालचाल करू शकतो आणि आपल्या जवळील जो रेणू आहे त्या रेणूचा हात पकडून एक विशिष्ट आकार बनवू शकतो. पण बर्फ बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा व्यवहार बदलतो आणि ते जास्त जागा घेतात. त्यामुळे बर्फ बनताना पाणी पसरले जाते. एकमेकांमध्ये बंध निर्मित करताना त्यांचा आकार पाण्याच्या तापमानानुसार बदलत जातो. ते एकमेकांच्या जवळ येतात किंवा बंध मोकळे करून स्वतंत्र होतात. पाण्यात कुठलीही गोष्ट मिसळल्यास त्यानुसार पाण्यातील रेणू आपले रूटीन बदलतात. आपण मिठाचं जर उदाहरण घेतलं तर आपण पाण्यात जर मीठ मिसळलं तर जेव्हा ते मीठ पाण्यातील रेणूंच्या एका विशिष्ट बंधाच्या मध्ये येतं तेव्हा ते बंध तुटतात आणि रेणू मोकळे होतात. यामुळे अनेक स्वतंत्र रेणू विखुरले जातात आणि ते मिठाच्या क्रिस्टलला तोडतात आणि त्यांना सर्व पाण्यात मिसळून टाकतात. पण प्रत्येक केमिकल्सबाबत ते भिन्न व्यवहार करत असतात. काही केमिकल्स पाण्यात मिसळताच त्यांच्या आयन्सभोवती पाण्यातील रेणू एक विशिष्ट बंध निर्मित करून त्या आयन्सला आपल्या जागेवर रोखून धरतात. पाण्याच्या ग्लासकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे निष्क्रिय किंवा निर्जीव वाटेल, पण पाण्याच्या अणुरेणूच्या पातळीवर जर बघितलं तर असंख्य ॲक्टिव्हिटी तिथे होत असतात. पाणी एका सेकंदात जवळजवळ 1,00,000 करोड वेळा त्याच्या रेणूची रचना बदलत असते आणि त्याचबरोबर त्याची केमिकल प्रॉपर्टी पण बदलली जाते आणि विश्वातील कोणतीच लिक्विड केमिकल असं करू शकत नाही. पाण्याचे रेणू ज्या कोणत्या तापमान
वा केमिकल्सच्या संपर्कात येतात, त्याप्रमाणे ते आपला व्यवहार बदलतात. जणू काही पाण्यास आपल्या आजूबाजूच्या गोष्टीचा पूर्ण अंदाजच असतो. विज्ञान आता असा विचार करत आहे की याच कारणामुळे एक केमिकल्स आणि एक जीव यातला फरक करणं अवघड होत चाललं आहे. जीव थोडेफार समजदार असतात असं जर मानलं तर पाण्याबाबत ते केमिकल्स आहे की जीव याबाबत निश्चित वक्तव्य देता येऊ शकत नाही. एक वेळ पाण्यात जीव आहे की नाही याबाबत अजून तरी संभ्रम असला तरी पाणी सर्व सजीवांसाठी एक संजीवनी आहे, हे मात्र वास्तव आहे. आपल्या शरीरात 70% पाणी आहे. आपल्या DNA बरोबर आपले सेल्स, पेशी त्यालाच आपलं घर म्हणतात. आणि बॅक्टेरियाचे पण 1000 प्रजाती पाण्यावर अवलंबून असतात. पृथ्वीवरील भूमीचे आणि महासागरातील पाण्याचे प्रमाण देखील साधारण याच अनुपातात आहे. महासागरात लाखो जीव जगत असतात. काही समुद्रातील जे पाणी आहे त्यातील जीव मिळून एक जीव असू शकतो का? असं शक्य आहे का? आणि काळाच्या मागे जीवाच्या उत्पत्तीपर्यंत पोचण्याचा जर प्रयत्न केला तर आपण अशा जीवापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्यातून अनेक वेगवेगळे जीव अस्तित्वात आले. आता लोका पृथ्वीच्या पहिल्या जीवाचं सायंटिफिक नाव आहे. 350 करोड वर्षापूर्वी याचं अस्तित्व होतं आणि तेच आत्ताच्या जीवनात अप्रत्यक्षरित्या कॉमन तत्त्व समजलं जातं. त्या काळातील सागर लुका सेल्सनी भरलेलं होतं आणि त्यावेळी त्यांना टक्कर देणारा अन्य कोणता जीव अस्तित्वातच नव्हता. करोडो वर्षापूर्वी लुकाचं अस्तित्व देखील नष्ट झालं. जसं सायकलचा अभ्यास करायचा झाला तर आजच्या युगात त्यात अनेक नवनवीन बदल झालेले दिसून येतात. अधिक मजबूत वेगवेगळे गिअर सिस्टीम, आधुनिक तंत्राचा वापर इत्यादीमुळे आत्ताच्या सायकली जरी बदलली असली तरी त्याचं मूळ स्ट्रक्चर जे आहे ते कायम आहे. म्हणजे सीट, हँडल, पॅन्डल आणि सीट. तसंच लुका सेल्सचा अभ्यास करून काही नवीन माहिती मिळू शकेल का या दिशेने विज्ञान प्रयत्न करत आहे. म्हणजे लुका सेल्स एकमेकांच्या सोबत रिॲक्ट करताना याच पाण्याच्या प्रतिक्रियाची देखील तितकीच महत्त्वाची भूमिका असणार यात शंका नाही. मल्टी सेल्युलर जीव अनेक सेल्सनी मिळून बनलेले असतात सजीवांच्या निर्मितीबाबत. त्यामुळे सागराचा खूप महत्त्वाचा सहभाग दिसून येतो आणि सागर केवळ पाण्याच्या रासायनिक संयुगातून बनलेला एक केमिकल, एक रसायन नसून तो स्वतः एक स्वतंत्र जीव असल्यासारखा आहे आणि त्याचा तसा व्यवहार पण दिसून येतो. कोणत्या गोष्टीत जीव आहे हे आपण ठरवतो कसं, यावर अनेक बुद्धिवंत आपापले मन मांडत आहेत. मनुष्य प्राण्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण विचार करू शकतो. म्हणजे आपलं जीव आहे, आपण जिवंत आहोत. जीवशास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर जो भोजन ग्रहण करतो तो सजीव, अशी सोपी व्याख्या करता येईल. प्रत्येक सजीवाला मेटाबॉलिझम यंत्रणा कार्यरत असते. मेटाबॉलिझम एक अशी यंत्रणा आहे की जी मोठ्या तुकड्यांना छोट्या छोट्या तुकड्यात विभाजित करते आणि पुन्हा त्या तुकड्यांना रिअरेंज करते. जगातल्या प्रत्येक सजीवाची आपली स्वतःची अशी एक चयापचय संस्था कार्यरत असते. प्रत्येक सजीव भोजनाद्वारे एनर्जी ग्रहण करतात आणि ते शिल्लक राहतं ते बाहेर फेकून देतात. म्हणजेच भोजन ग्रहण करतात, पाणी पितात, मूलमूत्राद्वारे ते व विष्ठेद्वारे ते बाहेर टाकलं जातं. समुद्र देखील असं करत असतो, पण तरीही आपण समुद्रात जीव मानत नाही तर एक मोठा रिसायकलर मानलं जातं त्याला. समुद्रात बरेच एलिमेंट्स रिसायकल होत असतात. म्हणजे एकूण वापरात जे काही आपण केमिकल्स किंवा टाकाऊ पदार्थ समुद्रात सोडली जातात. आपल्याही शरीरात ज्यावेळेला नवीन सेल्स निर्मित होत असतात, जुने मरत असतात, तसं सागरामध्ये देखील
नवीन जीव निर्मित होत असतात आणि जुने जीव मरत असतात. जसं शरीरात मृत पेशींचं आवश्यक तत्त्व घेऊन ते नवीन पेशीमध्ये किंवा आवश्यक ऑर्गन्समध्ये ते वापरलं जातं त्याचे आवश्यक तत्त्व, तशीच प्रक्रिया सागरात देखील होत असते. आणि जेव्हा वैज्ञानिकांनी सागराच्या रिसायकलिंग प्रक्रियेचा अभ्यास करायला सुरू केला, तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की सागरातील जीव कार्बन, फॉस्फरस, नायट्रोजन आणि सल्फरसारख्या तत्त्वांच्या जीवन आणि मरणाच्या प्रोसेसमध्ये खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. मोठे जीव छोट्या जीवांना खातात आणि नंतर स्वतः अन्य कोणाचे तरी खाद्य बनतात आणि नंतर ते खाद्य ग्रहण करतात, ते परत अन्य कोणत्याही तरी जीवाचे अन्न बनतात. प्रत्येक जीवाला नवीन जीवन मिळत जातं आणि ही अतिशय यशस्वी रिसायकलिंग सिस्टीम आहे, यात तर शंकाच नाही. सागरातील रिसायकलिंग प्रक्रियेचा अभ्यास आजही चालू आहे. समुद्रातील हे बायोकेमिकल सायकल दिसायला जरी सुंदर असेल तरी ते परफेक्ट नाहीत असं विज्ञानाचं मत आहे. कारण त्यांना देखील नवीन एलिमेंटची आवश्यकता लागत असणार. असं एलिमेंट जे जीवनासाठी त्यांना अत्यंत आवश्यक आहे. आणि या प्रक्रियेच्या अभ्यासातून विज्ञान आता एका नव्या निष्कर्षावर पोचलं आहे. सागराचं स्वतःचं एक मेटाबॉलिझम तंत्र कार्यरत आहे. म्हणजे जर सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर मनुष्याप्रमाणे समुद्र देखील भोजन ग्रहण करतो, ते पचवतो. नदी ज्या मार्गाने सागरात प्रवेश करते त्या मार्गास आपल्याला सागराचे मुख समजता येईल, ज्या मार्गाने बरेच महत्त्वपूर्ण गोष्टी सागरात प्रवेश करत असतात. जेव्हा सागर नदीद्वारे येणारं भोजन ग्रहण करतो तेव्हा त्याच्या मेटाबॉलिझम तंत्राद्वारे ते पचवून त्यातील अनावश्यक गोष्टी सागराच्या तळात सोडल्या जातात, ज्याला आपण वेस्ट म्हणू शकतो, ज्याला मायक्रोज किंवा जीवजंतू रिसायकल करू शकत नाहीत. सागरातील जीव एकमेकांना खाताना दिसत असले तरी ते सर्वजण एकत्रित मिळून सागरासाठीच कार्यरत असतात. म्हणजे थोडक्यात आपल्या शरीरातील पेशी जसं कार्य करतात तसंच समुद्रामध्ये जे सागरातील जे कार्यरत जीव आहेत छोटे मोठे, म्हणजे आपल्या शरीरातले जे पेशी असतात, आपल्या देहातील जीवसंस्था जशी काम करते त्याचप्रमाणे सागरातील जीव कार्यरत असतात. ज्याचं प्रमुख योगदान माशांचं आहे, जे ऑक्सिजन आणि कार्बन घेऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडत असतात. आणि दुसरा महत्त्वपूर्ण ग्रुप आहे यात, तो म्हणजे समुद्री वनस्पतींचा. ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्यातून ऑक्सिजन निर्माण करत असतात. याशिवाय बॅक्टेरियाचा एक ग्रुप आहे जो नायट्रोजनपासून अमोनिया बनवत असतो. म्हणजेच समुद्र एक सजीव असून त्यातील प्राणी त्याच्या शरीरातल्या पेशीप्रमाणे काम करत आहेत. ही केवळ कल्पना आहे असं म्हणता येणार नाही. पृथ्वीवरील काही केमिकल चेंजेस झाले तर समुद्र कशा पद्धतीने त्याच्यावर प्रतिक्रिया करेल ते निश्चित सांगता येणार नसलं तरी मनुष्य ज्या पद्धतीने प्रदूषण वाढवत चाललं आहे, पण ते इंडस्ट्रीयल प्रॉडक्टच्या नावाने अथवा वेस्ट केमिकलच्या बहाण्याने असो, यामुळे आपल्या वायुमंडळावर खूप खोलवर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कार्बन डायऑक्साईडच्या वाढते प्रमाण चिंताजनक असल्याच्या बाबत सर्व वैज्ञानिकांचं एकमत आहे. जर समुद्र एक जीव असेल तर प्रत्येक सजीवाप्रमाणे वातावरणातील बदलांवर तो देखील प्रतिक्रिया देत असणार यात शंका नाही. समुद्रात वेस्टेज आणि केमिकल टाकून आपण त्यांना विषारी बनवत आहोत. जेव्हा आपण शरीर आजारपणाशी लढत असतं तेव्हा ऑर्गन्स, त्वचा, रक्तातील सर्व पेशी आपल्याला वाचवण्यासाठी एकजूट होऊन प्रयत्न करत असतात. समुद्र जेव्हा आजारी पडतो तेव्हा काय होतं? त्याची स्वतःची अशी रोगप्रतिकार शक्ती ह्युमन सिस्टीम कार्यरत आहे का? आणि जेव्हा सागराचं ह्युमन सिस्टीम कार्यरत होते तेव्हा नेमकं काय होतं? विश्वातील प्रत्येक जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून एक विशिष्ट पद्धतीने काम करत असतं.
आपल्या रक्ताभिसरण, हृदयाचे धडकणे ज्या पद्धतीने काम करत असतात, त्याच पद्धतीने मच्छर किंवा माशांचे देखील काम करत असतात. फरक असतो तो फक्त धडकण्याच्या गतीचा आणि हृदय धडकण्याच्या संख्येचा. आता माशीचं 1 सेकंदात 5 वेळा हृदय धडकतं, तर मनुष्याचं 1 सेकंदाला 1 वेळ धडकतं. आपल्याप्रमाणेच महासागराचं देखील हृदय धडकत असतं, पण ते 1000 वर्षात एकदा धडकतं. म्हणजे महासागराची 1000 वर्षात एकदाच होणारं हृदयस्पंदन नॉर्थ आणि साऊथ पोलपासून सुरू होती. समुद्राची पाणी अटलांटिकपासून ऑक्सिजन जमा करतं. जेव्हा पाणी थंड होतं, तेव्हा ते पाणी आपल्याबरोबर ते ऑक्सिजन देखील घेऊन जातं, जिथं त्याचा उपयोग समुद्रातील तळातील जे जीव आहेत ते करतात. आणि हे ऑक्सिजन आत प्रवास करत असताना इक्वेटरवर पोहोचतं, जिथे गरम होऊन ते पुन्हा सतहावर येतं. तिथून तो वर निघून जातो आणि हा क्रम पुन्हा पुन्हा चालू राहतो. याचा अर्थ असा होतो की सागराला देखील काम करताना मनुष्याच्या रक्तप्रवाहाप्रमाणे पाण्यातून ऑक्सिजन सर्क्युलेट करावा लागतो किंवा होत असतं. आता आपल्या रक्तात जेव्हा व्हायरस किंवा जंतू प्रवेश करतात, तेव्हा त्यांना मारण्यासाठी आपली जी ह्युमन सिस्टीम आहे, सेल्स आहेत, त्या दिशेने धावतात आणि ते जंतू संसर्गापासून होणारा धोका टाळण्याचा प्रयत्न करतात. समुद्रातील 1000 वर्षातील ही प्रक्रिया कदाचित जीवविज्ञानाच्या नुसार तर घडत नसेल. आपल्या ह्युमन सिस्टीमप्रमाणे समुद्राची ह्युमन सिस्टीम काम करत असते आणि आपल्या रक्ताच्या सेल्सप्रमाणे सागरातील बॅक्टेरियाही काम करत असतात. मनुष्याच्या शरीरात बाहेरून एखादा बॅक्टेरिया ज्यावेळेला प्रवेश करतो, त्यावेळेला त्यापासून आपल्या देहाला धोका आहे असं मानलं जातं आणि ह्या ह्युमन सिस्टीम विरुद्ध लढण्यात आपल्या अंतर्गत ह्युमन सिस्टीम याविरुद्ध लढत असते. पण समुद्रातील बॅक्टेरिया ह्युमन सिस्टीम बनून कार्यरत असतात. ते खूप छोटे असतात, त्यामुळे समुद्रातील सर्क्युलेशन समुद्राच्या पाण्याद्वारे वाहत असतात. सागरात येणारे जे धोकादायक पदार्थ आहे, ते तोडून त्यांना डिटॉक्सिफाईड करतात. समुद्र त्या बॅक्टेरियांचं घर आहे, जे सागरातल्या पाण्यात त्याच्या लाटेद्वारे वाहत असतात आणि खतरनाक केमिकल पदार्थ, चीजवस्तू, धोकादायक रसायनं यांचा असर कमी करतात आणि ते सागरापर्यंत पोचणाऱ्या इतर कोणत्याही खतरनाक गोष्टींना मोकळं सोडत नाहीत. म्हणजे जसं समुद्रात कोणतं टॉक्सिन प्रवेश करतं, समुद्रातील बॅक्टेरिया त्वरित तिथे जाऊन त्याच्यावर हल्ला करतात आणि त्याला डिस्ट्रॉय करून टाकतात. जसं टॉक्सिनचा खात्मा होतो, तसंच ते बॅक्टेरिया पण नष्ट होतात. पण बॅक्टेरिया जाताना जे वेस्ट सोडून जातात, त्यामुळे समुद्रातील रसायनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो. समुद्राची जी केमिस्ट्री आहे ती बदलून जाते, तेव्हा त्याचा असर त्या बॅक्टेरियांवर पण होतो. जे सागरात इतरत्र अस्तित्वात असतात, त्यानंतर सागरातल्या बॅक्टेरियाची दुसरी फळी मदतीला येते, नंतर तिसरी फळी मदतीला येते. जोपर्यंत समुद्र पूर्ण नॉर्मल स्थितीत येत नाही, तोपर्यंत हा सिलसिला चालू राहतो. म्हणजे समुद्रातील पूर्ण टॉक्सिन जोवर संपत नाही, तोपर्यंत हा सिलसिला चालू राहतो. पण जेव्हा आपल्या ह्युमन सिस्टीमप्रमाणे समुद्राच्या सिस्टीमवर पण जर अतिरिक्त ताण पडला, तर आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या आजाराप्रमाणे सागर देखील आजारी पडत असतो. आणि जेव्हा अतिरिक्त ताण पडतो, तेव्हा सागराचं एक वेगळं रूप समोर येतं, ज्याला आपण अनहेल्दी रूप म्हणू शकतो. जेव्हा एखादं इन्फेक्शन जास्त झालं, तर ते मदत करणाऱ्या बॅक्टेरियाचं जे प्रमाण आहे ते वाढत जातं आणि त्याच्यापासून फायदा कमी आणि नुकसान जास्त होतं. आपल्या दैनंदिन जीवनक्रमामध्ये बरेचदा
असं होत असतं बऱ्याच वेळेला. खूप चांगल्या गोष्टी मिळून आपल्यासाठी वाईट ठरू शकतात. जसं उदाहरणं, एखादी गोष्ट, एखादा खाद्यपदार्थ आपल्याला खूप आवडत असेल, तर आपण तो जास्त प्रमाणात खातो. पण त्याचं अतिप्रमाण देखील आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं. आपली रोगप्रतिकारक यंत्रणा आपल्या आजारापासून आपल्याला वाचवते, पण जेव्हा ही यंत्रणा ओव्हर रिॲक्ट करते, तेव्हा आपला प्राण देखील जाऊ शकतो. जसं समुद्राच्या रोगप्रतिकार यंत्रणेचं देखील ओव्हर रिॲक्ट केलं, तर त्याच्या पृथ्वीचा जो इतिहास आहे तो अभ्यासला, तर अशी स्थिती 5 वेळा तरी उद्भवली होती, असं वैज्ञानिक मानतात. आणि त्याचा परिणाम असा झाला होता की पृथ्वीवरील जीव पूर्णपणे नष्ट झाले होते. म्हणजेच जीवाची निर्मिती समुद्राचं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे याच्याबाबत योगायोगाने का होईना, पण समुद्र हा एक सजीव असल्याचं मत आता काही वैज्ञानिक करत आहे. मधमाशांचं पोळं तुम्ही जर पाहिलं असेल, तर मधमाशीला जाणवतं की आपल्या मधाच्या पोळाला धोका आहे. जर त्यापासून धोका आहे असं वाटतं तिला, तर ती चावते, आणि चावताना निघालं तिचं जे रसायन आहे ते व्यक्तीसाठी धोकादायक सिद्ध होऊ शकतं. पण मधमाशी पण चावल्यानंतर मरत असते. याचा एक अर्थ असाही घेता येऊ शकतो की कोणत्याही परिस्थितीत आपले प्राण देऊनही आपल्या मधाच्या पोळा वाचवण्याचा तिचा प्रयत्न असतो. मला वाटतं आजची चर्चा आपण इथंच थांबवूया. ह्याचा पुढील भाग घेऊन मी लवकरच येतो. आज आपण समुद्राच्या बाबतीत विचार केला, समुद्रातल्या पाण्याच्या बाबतीत विचार केला, आणि विज्ञान आणि धर्म या लेखमालिकेत सुद्धा हा विषय घेतलेला आहे आपण. आता जलतत्वविज्ञानाच्या निमित्ताने हा थोडक्यामध्ये पण परत आपण तो घेत आहोत. आता पुढच्या चर्चेमध्ये राहिलेलं जो पॉईंट आहे समुद्राच्या बाबतीत, तो घेऊ, आणि त्याच्यानंतर काही प्रश्न आहेत ते मागील चर्चेमध्ये उपस्थित झालेले आहेत, त्याच्यावर आपण चर्चा करूया. आजच्या पुरतं इतकंच. धन्यवाद. जयशंकर.